तळकोकणात महायुतीमध्ये ठिणगी पडल्याचं चित्र दिसतंय। राजन तेली आणि दीपक केसरकर यांच्यातला विस्ता विजत नाहीये। गेल्या 15 वर्षात सावंतवाडीचे आमदार विकास करू शकले नाहीत अशी टीका राजन तेली यांनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावरती केलेली होती। त्यावर त्यांनी एक पत्र काढून भावनिक आवाहन केलेलं आहे। तसंच दीपक केसरकर फक्त घोषणा करतात, एकही काम करत नसल्याचा हल्लाबोल तेलींनी केसरकरांवर केला। त्यांनी प्रत्येक वेळी वेगवेगळी आश्वासनं दिली। आज चष्म्याचा कारखाना आणतो, उद्या मग सेटअप बॉक्सचा कारखाना आणतो, 1.5 लाख लोकांना रोजगार देणार। तिकडे सावंतवाडीला मल्टीपर्पज हॉस्पिटलसाठी 6 वर्षापूर्वी पैसे येऊन पडले, भूमिपूजन झालं तरी त्याचं काम नाही। एसटी स्टँड तिकडे आज आमदारांच्या समोरच्या बाजूला एसटी स्टँड ठिकाणी आहे, त्याचा कुठं पत्ता नाही। प्रत्येकाला इच्छा असते आमदार बनायची, इच्छा असण्यामध्ये वाईट काय नाही, परंतु महायुतीचा धर्म आहे। ज्या वेळेला महायुती ज्याला उमेदवारी देईल त्याचा प्रचार करायलाच लागतो। मी करणार नाही, आम्ही नडू वगैरे ही जी भाषा आहे ही भाषा त्यांनी बदलली पाहिजे। नाही तर शेवटी असं असतं की त्यांचेच पक्ष, त्यांची कदाचित अशी इच्छा असेल की आपण दुसऱ्या पक्षात जाऊन निवडणूक लढवायची, तर तो निर्णय त्यांनी अगोदर घेतला पाहिजे। भाजपमधल्या आपल्या त्यांचे जे सहकारी असतात त्यांची सुद्धा गैरसमज करून देता कामा नये।